श्री गुरुदेव सर्वांना. एक बघा लाईटीचा इतका प्रॉब्लेम झालाय ना, लाईटच थोडी पण राहिना गेली आणि एक दिवसभर तासभर येते, एक 11, 11:30, 12ला आणि एक तासच राहते, तोपर्यंत एक पण खवा येत नाही. आता हा अर्ध्यातच अडकलाय बघा खवा व्हायचा. तर मग म्हटलं चला आता चुलीवर दूध तापवून घ्यावे, कारण दोन्ही टायमाचं दूध असतं बघा. 80 लिटर दूध निघतं आणि 80 लिटरचा खवा काय एक घाणा 1 तासाचा निघतो. 20 लिटरचा घाणा 1 तास पाऊण तास जातो. पहिला तर 1 तासभर जातो, कारण चुलवाणी तापायला वेळ लागतो. आणि इकडं बघा मिस्टरनी गाडी अगदी चुलीपाशीच लावली होती, म्हणून म्हटलं चला सारावी महाग. तर ती काही घेर मला पडलेलं नाही. आणि ह्याने आणलं होतं दुपारी चिकन, पावसाचं छान असं वातावरण होतं आणि इकडं चिकन आणलेलं होतं. मग काय चिकन शिजवून घेतलं आणि इकडं श्रेयाचं आणि पिऊचं चिकनवर ताव मारायला चालू आहे बघा. शिजलं का बघा म्हटलं की अशा प्लेटी घेऊनच बसतात. आणि मग इकडं मी सुकं मटण केलं, आमटी केली, मिठाचं पण पाणी काढलं होतं आणि धारा काढून आलो दुपारनंतर. आणि इकडं उलताने बदलायला चालू होते, जे की ती भांड्याचे पत्रे बदलायला चालू होते. दिवस मावळला होता. आता आमची तर वाट बघायला चालू होती, लाईट कधी येणार कधी नाही. आणि इकडं पत्र पण बदलून झालेलं होतं. मग म्हटलं चला वातावरण थंडगार झालं आणि धारा काढून आला होता, कंटाळा आला होता. चहा केला आणि मस्त असं चहा पिऊन घेतला. तोपर्यंत म्हटलं चला गाई सोडून येते. तोपर्यंत इकडे बघा माझ्या लेकीनं कसा कारभार केलाय, छान असे पकोडे केलेत, कांदा भजी केले. तर बघा श्री गुरुदेव सरांना.